आज योगायोगाने कोर्टात जाण्याचा योग आला आणि त्यामुळे जे मी आधी व्हिडिओ व्हायरल केला होता की अहमदनगर बारचे अध्यक्ष हे आमदार संग्राम जगताप यांचे अंधभक्त आहेत. त्यावर अनेक वकिलांनी संमती दर्शवली, आवडला म्हणून सांगितलं, परंतु ते समोर आले नाही. याचा अर्थ असा झाला की या अहमदनगर शहराला जर राजकीय नेत्याच्या दबावातून बाहेर काढायचं असेल तर वकिलांनी तरी समोर येण्याची गरज आहे. वकिलांनी डमाळे वकिलांना साथ देण्याची गरज आहे आणि देतील, आतमधून देतील. कारण जरी समोर नाही आले तरी ते सैनिक समाज पार्टीच्या पॅनलवरच्या उमेदवारांना नक्की मतदान करणार आहेत याची मला खात्री पटू लागली आहे. त्यामुळे हा अहमदनगर शहर जर ह्या राजकीय नेत्याच्या दबावातून बाहेर काढण्यात यश मिळालं तर संपूर्ण महाराष्ट्र राजकीय नेत्याच्या दबावातून बाहेर येणार आहे आणि संपूर्ण देशसुद्धा राजनैतिकदृष्ट्या स्वच्छ होणार आहे. आणि त्यामुळे हा जो मी आंदोलन सुरू केलं आहे, बौद्धिक आंदोलन, ते मतदारापर्यंत जात आहे. मतदार त्याचा अंमल घेणार आहेत आणि मतदारामुळेच हा राजकीय दबाव नष्ट होणार आहे. कारण आधी नगरचा राजकीय दबाव नष्ट करायचा आहे आणि लोक इच्छुक आहेत, त्यासाठी इच्छुक आहेत, ते पुढे येऊ इच्छितात, पण मतदानासाठी येऊ इच्छितात आणि त्यासाठी 68 उमेदवारसुद्धा पुढे येऊ इच्छितात. आणि त्यामुळे हा अहमदनगर शहर आधी स्वच्छ होणार आहे आणि त्याचीच प्रचिती आज मला आली. त्यामुळे ज्या वकिलांनी होऊन मला सांगितलं की आम्ही रोज तुमचे व्हिडिओ आणि लेख ऐकतो, तुमचे विचार वाचतो, आम्हाला पटतात, असं ग्रुपने त्यांनी सांगितल्यामुळे मला समाधान वाटलं. कारण वकील हाच एक असा सदस्य आहे की तोच काहीतरी परिवर्तनाला मदत करू शकतो. परिवर्तनाच्या लाटेमध्ये त्याची लीडरशिप, नेतृत्व उपयोगी पडणार आहे. जर अहमदनगर शहराच्या वकिलांनी सैनिक समाज पार्टीचा साथ दिली तर नक्कीच ह्या बौद्धिक आंदोलनाला माननीय अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या परिवर्तनाची लाट म्हणजे स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईला यश मिळणं शक्य होणार आहे आणि सोपं जाणार आहे. त्यामुळे ज्या वकिलांनी माझी भेट घेऊन मला आवर्जून सांगितले की तुमचा लेख आणि तुमचे व्हिडिओ, तुमचे विचार आवडतात, त्यांचे सर्वांचे धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.